ठीक आहे. तर आपण आज फायर एक्सटिंग्विशर बनवूया. तर ही बॉटल घेतली आपण, ठीक आहे. रात्रीची थम्सअपची बॉटल होती आपली. आता ह्या बॉटलच्या आतमध्ये आपण काय घेतलंय, सोडियम बाइकार्बोनेट विच इज ऑल्सो कॉल्ड एज बेकिंग सोडा, हम खाने में यूज करते हैं. ठीक है. और यहाँ पर एक डायग्राम है, देखो ये एक फायर एक्सटिंग्विशर का डायग्राम है. याच्यामध्ये काय केलंय, वर एक बॉटल आहे छोटीशी. त्या बॉटलमध्ये काय येतं, सल्फ्युरिक ऍसिड घेतलेलं आहे आणि फायर एक्सटिंग्विशरच्या सगळ्यात खाली एक पावडर आहे. ती पावडर कुठली आहे, सोडियम बायकार्बोनेटची पावडर आहे. तर फायर एक्सटिंग्विशर वर एक नॉब असतो, तो नॉब ओढायचा. नॉब ओढल्यानंतर ही जी बॉटल आहे सल्फ्युरिक ऍसिडची, ही काय होती, खाली पडते. खाली पडल्यानंतर काय होणार, ती फुटणार आणि सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडियम बायकार्बोनेट मिक्स होणार आणि ह्याच्या आतमध्ये एक धूर होणार. तो धूर कसला होणार, CO2 चा, कार्बन डायऑक्साईडचा एक धूर होणार. आणि तो कार्बन डायऑक्साईडचा धूरने काय करायचं, बटन दाबून तो धूर बाहेर काढायचा आणि आग विझून टाकायची. तर आज आपण काय करतो, ह्या ज्या बॉटलमध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजे जो बेकिंग सोडा घेतलाय तो, आणि ह्या एक बीकर मध्ये आपण घेतलं सल्फ्युरिक ऍसिड, हे दोन्ही मिक्स करू. मिक्स केल्यानंतर ह्याच्या आतमध्ये एक धूर तयार होईल. तो धूर कसला असणार आहे, कार्बन डायऑक्साईडचा धूर आहे. आणि त्या कार्बन डायऑक्साईडच्या धूरने आपण ही आग आज विझवून टाकू. ठीक आहे. चला स्टार्ट करायचं का. ओके. यस. गणपती बाप्पा. हा, अजून 4 महिने बाकी आहेत, राहू का. येस. अजून पण धूर बाहेर येतो बघा. तर अशा प्रकारे आग विझवा. आग लावायची कामं घरात करू नका. आग विझवणारे बना, फायर एक्सटिंग्विशर बना. ठीक आहे. समजले फायर एक्सटिंग्विशर. ओके.